हॅलो गाईज, वेलकम टू मस्के फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो म्हणजे पप्पा आणि लखन जात आहेत मधुमक्खीचा छत्ता काढायला, म्हणजे माहोल ना, हां ते काढायला. तर तुम्हाला आम्ही दाखवूच की ते कसे काढतात. तर बघा, आता आम्ही आलो मधुमक्ख्याच्या तिथे. बघू शकता पप्पा मध काढतात. हे बघा, खूप चावते. पप्पा बघा बिडीचं धुपण फेकताय. तर तुम्हाला मी दाखवतो केवढं आहे ते. बघू शकता. हे बघा कसं आहे. तर पप्पा काढते. चला, पप्पाला चावायला कडे बघा, पप्पा तोडतात ते मध. मासे खूप चावतात मधुमक्ख्याचे. हे बघा कसे काढतात पप्पा. ते फुटलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे ते एकदम फायनली पप्पानं मध काढाय. बघू शकता. हे बघा, आणि आता आम्ही जात आहोत घरी. तर बघू आता घरी गेल्याच्या नंतर याचं औषध बनवू आपण आणि परत बघा गाईज, अखेरला फायनली पप्पानी माहोल काढलेला आहे. आणि तर तुम्ही बघू शकता. आणि माशा वाटतं चावल्या पण असतील. आणि लखन सोबत गेलते पप्पाच्या. तर बघा ती माशी बघा, म्हणजे माशी कशी निघायला त्याच्यामधून, त्यांच्या घरातून. तर बघा किती छान. म्हणजे मी फर्स्ट टाईम असं खाल्ले, कारण की मुंबईला तर असं मी खाल्लं नाही, असं डायरेक्ट काडीला लावून. आणि असं बाटलीत भेटते तर विकत हानी आणत होती, पण मी असं खाल्लेलं नाही. मला खूप आवडलं. आणि थँक्यू सो मच की मला ना असं खायला भेटते आता. आणि लखनने आणि पप्पाने हे काढले. तुम्हाला बघू शकता पूर्ण भरीव आहे ही. ते पण आहेत. आणि ह्याच्यात माशी तर मी काढून ठेवले, अंडे आणि मासे त्याच्यात. तर पूर्ण भरीव आहे आणि खायला पण एवढी टेस्टी लागते ना. आणि याच्याने म्हणजे चांगलं पण असते, खायला पाहिजे. प्रतिज्ञा कशी खाते. बापरे, असं खाते की कधी भेटलं की नाही असंच खायली. काय पण खरं भेटलं नाही असं. म्हणजे डायरेक्टली दांडी भेटली आणि असं मी खायली, तर कधीच खाल्लं नाही. फर्स्ट टाइम खायले. आणि फर्स्ट टाइम खाती तर तिला असं वाटते की एवढं खुश आहे ती. खूप खुश आहे. ती बोलते की मी असं, कारण तिने मेडिकल मधून म्हणजे जसं बाटली टाकतात बघा, तर ते थोडीशी मिलावट पण असते. गुड वगैरे टाकतात पण ना, एकदम प्युअर आहे. आणि खायला पण खूप मजा येते. जर तुम्हाला जर खायची असेल तर आमच्या गावात येऊ शकता आणि खाऊ शकता तुम्ही. पण तुम्ही काढून खावा, आम्ही काढून देणार नाही. तर बघा, मी तर खाते, पण ज्यांनी काढले म्हणजे पप्पांनी, तर त्यांना कसं वाटलं काढताना ते आपण विचारू त्यांना. मी शेतामध्ये चालवलो, मामावर गेलो. आमची सोनू म्हणून आम्हाला इथं मोहळ म्हणते. मग ते दिसताना पाहिलं. मग लखान मी गेलो, मग ते होऊन आणलं. मग घरी आलो तर म्हणजे फार मला आवडत आहे. पप्पा तुम्ही आणलं, चांगलं केलं. आमच्या तिकडं भेटलं आहे, पण ते बाटलीमध्ये भेटलं आहे. त्याने बरंच खाल्लं, पण इकडं खेड्यात भेटत नाही, म्हणून तुम्ही पप्पांना जाता पप्पांनी त्यांचं मत तर सांगितलंच आहे की कसं काढलं त्यांनी, म्हणजे मधुमक्खीचा छत्ता. म्हणजे जी मध होती ना, ती त्यांनी कशी हलवून काढली, कशा काट्यातून काढली. आणि त्यांनी ते बोललेत की मी बिडीचा धूप पण दिला त्याला. तर त्यांनी म्हणजे बोललं फक्त की तिकडे आम्ही म्हणजे जाताना जेव्हा शेतात जात होते ते त्यांना दिसलं ते. आणि मग नंतर मला येऊन विचारलं त्यांनी की सोनू तुला खायचं आहे का. तर मी म्हणले हो मला आवडतं, म्हणलं आणा. त्यांनी आणलं. तर मी एवढी त्यांची आभारी आहे की मी कधीच खाल्लं नव्हतं. तर पप्पा थँक्यू सो मच की तुम्ही मला आणून दिलं. आणि जर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.